यस्य स्वयं स्वभावाप्ति रभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। जय बोलो पूज्यपाद आचार्य भगवान की जय। योग्योपादान योगेन दृषद स्वर्णतामतां द्रव्यादिस्वादिसम्पत्तावात्मनोऽप्यात्मतामतां वरं व्रतैः पदं दैवं नाव्रतैर्बत नारकं छायातपस्थयोर्भेदः प्रतिपालयतोर्महान् यत्र भावः शिवं दत्ते द्यौकियद्दूरवर्तिनि यो नयत्याशु गव्यूतिं क्रोशार्धे किं ससीदति ऋषिकजमनातङ्कं दीर्घकालोपलालितं नाकेनाकौकसां सौख्यं नाकेनाकौकसामिव वासनामात्रमेवैतत् सुखं दुःखं च देहिनां तथायुद्वेजयन्ते ते भोगारोगायिवापदी। श्लोक नंबर 6 चल रहा है हमारा। क्या देखा था उसमें? जो भी हमारे मतलब जो संसारी जीव है उसके जो भी सुख और दुख है वो वासना मात्र है। मतलब क्या? भ्रम है, कल्पना है, वास्तविक नहीं है। जो भी आप मानते हैं कि ये सुख है या दुख है तो ये वास्तविक नहीं है, वो हमारी सोच में है कि इससे हमें सुख है या इससे हमें दुख है, लेकिन वास्तविक तो उसमें न सुख है न दुख है, वो तो नेय है। जो भी संसार में आई हुई परिस्थिति है, जो भी संसार में प्रसंग आते हैं, घटनाएं घटती है, वो सब क्या है हमारे लिए? न सुख है न दुख है। सुरेखा काकी शास्त्र ऐकताना छान बसून ऐकावं. घ्या शास्त्र घ्या हातामध्ये. मग बरं होणार. बरं नाहीये. बरं होणार तुम्ही. जिनवाणीचा अभिनय नको व्हायला म्हणून. तर काय सांगितलं? हां, संसारी जीव के जो भी सुख दुख है, इंद्रियजन्य जो भी भोग है, तो वो केवल वासनाजन्य है, कल्पनारम्य है। कारण क्योंकि यह भोग संकट के काल में जैसे रोग बुरे रहते हैं या हमें आपत्ति में डालते हैं, वैसे ही अत्यंत दुख उत्पन्न करते हैं। जो भी ये भोग है वो हमारे लिए विपत्ति का कारण बनते हैं। जैसे एक बार उदाहरण दिया था, क्या हमारे पास लाख रुपए की कैश है, समझो उसका आपको आनंद है कि दुख है? आपके पास लाखों रुपए उनकी कैश है, समझो, तो आपको सुख है कि दुख है? हाँ, कथनचित है. समय सर शिकून लगेच आता. मतलब अगर आप दुख बोलेंगे तो मैं निकाल के लूँगी आपसे, दे दो फिर, क्यों रखा है आपके पास. और सुख है बोलेंगे तो मैं सिद्ध करके दिखा सकती हूँ कि आपको दुख कैसे है. कब दुख है बताओ? अगर आपके पास समझो 10 लाख की कैश है अभी हाथ में और आपको सुख लग रहा है, वही सुख आपका दुख में परिवर्तित हो जाता है. कब, कैसे, क्यों? पैसे नहीं कराए. हाँ, समझो आप कहीं ट्रैवल कर रहे हैं और आपके पास वो कैश है, क्या करते बताओ? ट्रेन में से जा रहे हैं और आपके बैग में कैश है, कितनी देर नींद आएगी आपको? कोई भी सामने आके देख के गया
या सिर्फ आपकी उस बैग के ऊपर दृष्टि भी गई ना उसकी, तो भी आपको क्या, आपकी नींद हराम हो जाती है। सुख है कि दुख है, जब तक आप उस डेस्टिनेशन तक नहीं पहुंचते, समझो उसको बैंक में आपको डिपॉजिट करना है, वो डिपॉजिट नहीं कर देते, तब तक आपके दिमाग में क्या चल रहा है, हलचल चल रही है या टेंशन चल रहा है। तो इसलिए बता रहे हैं कि ये बाहर के भोग आपको लग रहे हैं कि ये सुख देने वाले, लेकिन ये तो सुख के कारण नहीं है, न उसमें सुख है न दुख है, ये बताया वहाँ पर। तो यहाँ पर बहुत अच्छे से एक उदाहरण बताया है, तो वो मैं पढ़ती हूँ। वास्तविक सुख तो अपना स्वभाव है, बहिरंग में किसी भी पदार्थ में सुख या दुख नहीं है। तो शरीर के बारे में हमें भ्रम रहता है कि ये शरीर भी हमें सुख देने वाला है, मतलब शरीर अगर निरोगी है, अच्छा है, तो हमें उससे सुख लगता है, लेकिन ये शरीर भी आपको दुख देने वाला है। कब बताओ, कैसे दुख होता है शरीर से? शरीर भी दुख का कारण है ना। तो वही उदाहरण बताया है इसमें कि जब रोग हो जाता है तो वही शरीर, समझो कोई अंतिम सांस ले रहा है और उसकी सांस रुक नहीं रही है, मतलब क्या, उसकी आयु खत्म नहीं हो रही है, तो उसको अभी ये बोझा लगता है शरीर, कब इसका अंत हो जाए, कब ये नष्ट हो जाए, क्योंकि उसके बारे में उसकी वजह से बहुत दुख उसको झेलना पड़ रहा है। तो वैसे ही हर एक कंडीशन में हमारे विचार बदलते हैं, लेकिन वो वस्तु तो वैसी की वैसी रहती है, इसलिए वस्तु कभी सुख नहीं देती या दुख नहीं देती। तो यहाँ पर यही बता रहे हैं, आगे उदाहरण दिया है। जिस तरह किसी के घर में दारिद्र्य है, 18 विश्व दारिद्र्याला काय म्हणायचं हिंदीमध्ये? 18 विश्व दारिद्र्य असेल, मतलब काय म्हणायचं हिंदीमध्ये? 18 विश्व दारिद्र्य म्हण, बहुत पीढ़ियों से दारिद्र्य है उसको, ऐसा समझो, और वहाँ पर उसको खाने पीने को भी कुछ मिलता नहीं है, ऐसी परिस्थिति है, या पहनने के लिए वस्त्र नहीं है, पैसा नहीं है, ऐसी आपातकालीन अगर कंडीशन है, तो उसमें भी अगर रोग हो जाए उसको, तो उसको वो रोग या वो दिन, वो कंडीशन, वो समय उसको बहुत उद्वेग उत्पन्न करने वाला होता है। मतलब हाथ में खाने के लिए रोटी नहीं है या पहनने के लिए वस्त्र नहीं है, घर में इतनी आपत्ति है, और उसमें भी अगर रोग हो जाए तो वो क्या करता है, बहुत आकुलित हो जाता है। तो यही बता रहे हैं, आपातकाल में जैसे रोग उत्पन्न हो जाए तो उद्वेग उत्पन्न करने वाला होता है, उसी तरह विषय भोग अत्यंत उद्वेग उत्पन्न करने वाले होते हैं। शरीर में सामर्थ्य नहीं है, अवयव शिथिल पड़ गए हैं, मरण सम्मुख दिख रहा है, तो भी विषय भोग की इच्छा कम नहीं होती। जैसे बताया था ना, संलेखना चल रही है किसकी, समझो किसी की, तो उस टाइम पर उसको भोगों की अति आसक्ति होती है। क्या बताया भैया बहने? कोई जीव है और वो अंतिम दशा में है, समझो कोई एक लास्ट उसके 8-10 दिन बचे हैं, ऐसी कंडीशन में बहुत तीव्रता होती है इंद्रिय भोगों की। सभी इंद्रियां बहुत ज़्यादा संवेदनशील हो जाते हैं, क्या बोलते, सेंसिटिव हो जाते हैं कि मुझे ये खाने को चाहिए, पहनने को चाहिए, देखने को चाहिए, सब इच्छाएं ऐसे उद्रेकित हो जाती है उस टाइम पर। क्यों? क्योंकि जितनी आयु थी उतने जीवन भर उसने वही संस्कार किए हैं, तो मरते टाइम पर भी वही याद आता है, वही मांगते हैं इंद्रिया, सिर्फ वही चाहिए। तो आप तब कैसे वो भोग दे सकते हैं? तो इसलिए बता रहे कि फिर भी विषय भोगों की इच्छा कम नहीं होती, विषय भोगने के लिए दूसरे जीवों का घात करने की भी उसको तैयारी होती है। इस तरह
ये विषय भोग अत्यंत दुख उत्पन्न करने वाले होते हैं। जैसे बताया था एग्जाम्पल किसका, चिलाती का। उसको सुभद्रा से विवाह करना था, लेकिन सुभद्रा को उससे विवाह नहीं करना था। तो सुभद्रा का विवाह उसके पिता ने अलग तरफ कहीं करने का फैसला किया, और वो जब विवाह की घड़ी आई तो ये इसको सहन नहीं हो गया, किसको, चिलाती को। तो उसने उस विवाह मंडप में से ही सुभद्रा को उठा लिया और वो भागने लगा वहाँ से। फिर श्रेणिक को ये पता चला, क्योंकि वो राजा था तब, और वो प्रजा की रक्षा के लिए वो उसके पीछे भाग रहा है। चिलाती और श्रेणिक कौन, उनका रिलेशन भाई भाई थे, चिलाती और श्रेणिक। तो वो श्रेणिक पीछे से आ रहा है एज अ राजा, और वो न्याय करने के लिए, न कि अपने भाई के प्रति प्रेम है या द्वेष है इस वजह से नहीं, लेकिन प्रजा के प्रति न्याय करना है, तो वो रक्षा के लिए पीछे भाग रहा है। तो उसने देखा चिलाती ने कि अभी वो मुझे पकड़ेगा और इसको ले जाएगा सुभद्रा को। तो उसने सोचा क्या, अभी ये आपत्ति आ गई है ना, तो उसने सुभद्रा की तरफ देखकर क्या विचार किया, अगर ये मुझे नहीं मिलेगी तो किसी दूसरे को भी नहीं मिलनी चाहिए, और उसने उसको ख़त्म कर दिया सुभद्रा को, और फिर भागने लगा। तो श्रेणिक राजा ने क्या किया, अभी सुभद्रा तो गई, तो अभी उसको पकड़ना तो इसेंशियल था ही श्रेणिक राजा को, तो वो घुस गया समौह शरण में। उसके बाद की स्टोरी आपको पता है, लेकिन मुझे बताना था कि अपने ऊपर वही भोग का विषय था और वही आज संकट का विषय बन गया कि नहीं। सुभद्रा का जीव जो था उसके प्रति इसको आकर्षण हो गया, चिलाती को उससे सुख मानने लगा था, और आज ऐसी कंडीशन हो गई कि उसी की वजह से दुख का अनुभव कर रहा है, क्योंकि राजा पीछे पड़ा है, सैन्य पीछे पड़ा है, और वो उसको पकड़ने वाले थे। तो भोगा रोगा इवापदी, जैसे आपत्ति के समय रोग हो जाए तो वो उद्वेग उत्पन्न करने वाले होते हैं, वैसे ही ये भोग भी हमारे लिए सुख का कारण नहीं हो सकते। तो यहाँ पर उन्होंने अच्छे उदाहरण दिए हैं। ऐसे जो मनुष्य भूख या प्यास से पीड़ित है उसको सुंदर राजमहल दे दिया जाए तो वो उसको कैसे फील आ सकता है, बताओ। वहाँ पर जो भूख और प्यास से पीड़ित है उसको राज खजाना अगर हमने ओपन कर दिया, वो क्या फील करता है, ये क्या मुझे खाने को मिलने वाला है, ये इससे मैं क्या अपना पेट भरने वाला हूँ, तो उसको उससे आनंद नहीं आता। यही बता रहे हैं कि वो उसको रम्य नहीं लगता, वो भोग्य नहीं लगता, वो तो बस कहीं से रोटी मिल जाए या पानी मिल जाए इसकी तलाश में रहता है। तो जो अच्छा रहता है कि नहीं, राज खजाना अगर आपको मिल जाए तो वो जो भी जे कोणी गरजमंद आहे त्यांना ते राज खजाना तर इष्ट आहे, पण त्या मनुष्याला ज्याला की आज तहानेची आणि भुकेची बाधा आहे, त्याच्यासाठी ते राजवाडा असू दे, राज खजाना असू देत, सगळे भोग समोर असू दे, तरीसुद्धा त्याच्याविषयी त्याला आकर्षण वाटणार नाही। चंदन का लेप उसको ठंडा नहीं लगेगा। जिसको उदराग्नि प्रज्वलित हो गई है, जिसको इतनी भूख लगी है, तो उसको चंदन का लेप देंगे तो बहुत अच्छे से बेड सजाया है और उस पर सो जाओ बोलेंगे तो सभी अच्छे अच्छे साधन देंगे बाहर से, तो भी वो उसको इष्ट नहीं लगेंगे। चंद्र के किरण उसको आनंद देने वाले नहीं लगते। बांसुरी का आवाज़ उसमें भी उसको मिठास नहीं लगती। तारुण्य से जो स्त्री रम्य लगने वाली होती है तो वो भी उसको इष्ट नहीं लगती। मनुष्य के सर्व आरंभ व्यापार सिर्फ किस लिए, इस पेट को भरने के लिए चल रहे हैं। अगर पेट भरा हुआ हो तो सब अच्छा लगता है, और नहीं हो तो सभी चीज़ें अगर अच्छी है तो भी वो रुचती नहीं है, वो अच्छी नहीं लगती। तो ये यहाँ पर बताया।
आपल्या स्त्रीबरोबर उन्हात फिरणाऱ्या पक्षाला सूर्याचे किरण कष्टदायक वाटत नाहीत. म्हटलं पक्षी आणि पक्षीण जर ते सूर्याच्या तळपत्या उन्हात जरी फिरतायत तरी सुद्धा तिकडं विचारच नाही आहे ना, भोगाची रुची आहे, त्यामुळं सगळं लक्ष सूर्याकडनं हल्लंय आणि बस एकमेकामध्ये अडकलंय, त्यामुळं त्यांना त्याच्याविषयी कष्ट वाटत नाही. पण पत्नीच्या वियोगात चंद्राचे शांत किरण देखील त्याला सहन होत नाहीत. मन दुःखी असले की सर्वच असह्य वाटते. मनामध्ये जर दुःख असेल तर बहिरंगामध्ये कुठलीही गोष्ट त्याला प्रिय वाटत नाही. इंद्रियजन्य सुख केवळ कल्पना मात्र रम्य आहे. प्रथम जे सुखकर वाटते तेच क्षणात दुःखदायक वाटू लागते, आकुलता उत्पन्न करते, म्हणून ते खरे सुख नसून वास्तविक दुःखच आहे. काय वाचतोय आम्ही? इष्टोपदेशमधलं 6वं श्लोक आहे, ज्याच्यामध्ये असं सांगतायत की भोग हे रोगाप्रमाणे उद्वेग उत्पन्न करणारे असतात. कुठलेही भोग असू देत, 5ही इंद्रियांचे, ते आपल्याला सुखाला कारण नाहीत. आपण निर्णय करत नाही, त्यामुळं त्याच्या आहारी जातो. जसं आत्ता इथं 5 दिवस शिबिर झालं, समयसार शिबिर झालं, तर जे कोणी शिबिराला बसले होते तर आज मला एक जण भेटले आणि त्यांनी सांगितलं की म्हणले मी जर घरामध्ये बसले ना तर माझे पाय खूप दुखतात आणि मी जास्तीत जास्त लय तर अर्धा तास बसू शकते, पण म्हणले शिबिरामध्ये 4 तास मी कसं बसायची मलाच माहीत नाही. म्हणजे काय झालं? उपयोग ना शेवटी. मग ते बाहेरचे भोग तुम्हाला सुख देत आहेत का दुःख देत आहेत? म्हणजेच म्हटलं की आपल्याला डायव्हर्ट करावं लागणार आहे. आपण जोपर्यंत शरीराचा विचार करणार आहे तोपर्यंत ते दुःखच देणार आहे. असंच अनेकांनी जे बसले शिबिरामध्ये तर त्यांचे सुद्धा विचार हेच होते की आपण एका ठिकाणी इतका वेळपर्यंत बसू शकत नाही, ऐकू शकत नाही. म्हणजे इवन मला मंगेश काका पण म्हणाले, काय म्हणले, जेव्हा आम्ही पहिल्यांदा फर्स्ट मीटिंग झाली तेव्हा मांडलं होतं ना असं की 6 तास दिवसभरातून होतील समयसारचे, असं एकानंतर एक असं घेऊ असं म्हणून. आणि माताजींचं काय प्रवचन ज्या वेळेत होईल त्या वेळेत, तर त्या सगळ्यांचा विरोध आला होता की इतका वेळ बसू शकणार नाही कोण, ऐकायला नको वाटेल, कंटाळतील लोक. तर आम्ही असं सुचवलं त्यांना की बाबा शिबिर असंच असतं, असं शिबिरामध्ये एक्सक्यूज नसते की तुम्ही जावा थोडा वेळ फिरून या, आपलं मजा करून या. आलोय कशासाठी? शिकायसाठी. एक डिवोशन असते ना तसं की तुम्हाला हे करायचंच आहे. जसं मार्केटमध्ये खरेदी करायला जाता तुम्ही कुठं परगावी वगैरे, काय करता हो? दिवसभर खरेदी करतात तरी पण थकत नाही, दमत नाही. किंवा काय म्हणायचं, तुमची लग्नाची शॉपिंग किती वेळ करता हो एक्सपिरियन्स्ड असलेल्यांना? म्हणजे दिवस अनेक गावांमध्ये फिरणार आणि त्या खरेदीसाठी म्हणून वेळ घालवणार. तिथं का नाही दमत? न खाता पिता सगळं, आणि तिकडं तर लक्ष पण नसतं खायच्या प्याच्याकडं. आणि मग असं तिथं जर आपण करू शकतो तर इथं का नाही करू शकत? म्हणजे आम्ही आपलं त्यांना सुचवलं की शिबिरामध्ये असं आम्ही पण जात होतो जेव्हा तेव्हा असं असायचं की त्यांनी तुमच्याकडे बघून करत नसतात. त्यांना हे शिकवायचं आहे, हे का तुम्हाला द्यायचं आहे मॅटर, तर एवढं ते करणारच कवर. त्यामुळं 3-3 तास कंटिन्यू असं ते चालवायचे शिबिर. मग असं म्हटल्यावर ते त्या दिवशी जर असं विरोध केला सगळ्यांनी. पण आता जेव्हा संपलं शिबिर त्यावेळेस मंगेश काका म्हणाले असं की म्हणल्या क्षमा करा, म्हणल्या आम्ही तुम्हाला असं म्हणलो होतो की एवढा वेळ ठेवू नका, पण आम्हाला दिवसभरात असं कधी वाटलंच नाही की इतका वेळ कसा आपण बसतोय, कसं आपल्याला सहन झालं. उलट म्हणले कसा वेळ गेला कळाला नाही. म्हणजे उपयोग आणि रुची लागली ना एकदा की मग काय अवघड नसतं. पण आपण उलट त्याला ते म्हणून कोणाला टाईम टेबल दाखवायचंच नाही. असं वाटलं पहिल्यांदा, या तुम्ही बस जे प्राशन करायला मिळते ते घ्या, ज्याच्याकडनं जेवढा वेळ जसं कसं मिळेल तसं. म्हणजे शेवटी कुठलेही बाहेरचे भोग सुख दुःख देणारे नाहीत, आपले विचारच आपल्याला त्रस्त करतात. विचार येत नाही. म्हणजे रोग दूर होते तो उलटा असल्या ठिकाणी उपयोग ठेवल्याने. घरात राहिलो तर काय होणार हो तेवढाच वेळ,
करू शकणार का तुम्ही? योगिता ते सांगा बघू. 6 तास तुम्ही दिवसभरामध्ये समयसार वाचलात. आमच्या 4 दिवसामध्ये आम्ही किती तास वाचलो? म्हणजे सगळ्यांना तर भरपूर लाभ मिळाला. असं आम्ही तर काय म्हणायचं, दिवस रात्र झोपेत सुद्धा समयसारमय होतो. तर म्हणजे त्यांना म्हणलं होतं इथे या म्हणून. तुम्हाला इच्छा आहे ना, तुम्हाला रुची आहे तर सानिध्यात येऊन मिळवायचं असतं. घरात बसून विशुद्धी नसती राहत तशी. बरं असेल. म्हणजे शेवटी गुरु उपदेश देतात ते उत्कृष्ट देतात, त्यामुळे त्यांचंच आम्ही फॉलो करायला तुमच्यापर्यंत पोचवतोय. तर बाहेरचे विषय भोग आपल्याला नियमाने त्यावेळेस आपण आकुलता करतो, त्यावेळेस जे काय संकलेश होतात ते सगळं आपले भ्रम आहेत. ते विषय भोग आपल्याला सुख दुःख देणारे नसतात. काय म्हणताय? मी आनंदच भोगला. मॅक्झिमम अटेंड केलं आम्ही पण इथं. होय. बरं, जे झालं ते खरंच खूप छान झालं. खूपच छान वेळ. बर, म्हणजे म्हणायचंय की ज्ञानाचा उपयोग शेवटी आपण कुठं लावतो त्याच्या अनुसार सुख आणि दुःख आहे. बाकी तर सांसारिक सगळ्या गोष्टी दुःखरूपच आहेत, पण त्याच्यामध्ये आपण सुख मानतो हा आपला भ्रम आहे. सनीचं विचारायचं राहिलं की कसं वाटलं हो भैया? किती वेळ होता तुम्ही? मला माहित नाही. होता का नाही गावात शिबिरात? होय. बर, इथं म्हणजे तिथं राहून काय उपयोग बाहेर व्यवस्थेमध्ये? इथं किती होता, ऐकत किती होता? हां, विशाल भैया किती ऐकले? कुठं? दुकानात बसून? हां, दुकानात. जेवढं दिवसभरात मिळवलं का? किती मिळवलं सनी भैया? उगीच थोडं 5-5 मिनटं कुठं आधीमध्ये. हां, असं नाही. ज्याला रुची आहे त्यांनी उलटं सगळं ऐकायला पाहिजे. आणि ठीक आहे, तुम्ही काम करताय तरी मला एकाने म्हणलं की आज त्यांची फार इच्छा होती इथे येऊन बसून ऐकायची, शिकायची, पण ते व्यवस्थेचं काम त्यांच्याकडे थोडंफार दिलेलं तर ते म्हणले मी सगळीकडे मोबाईल घेऊन फिरत होते म्हणले ऑनलाईन ऐकत. म्हणजे असं तरी ॲटलिस्ट उपयोग राहिला असता. म्हणजे कोणाला ज्याच्या अपेक्षेने जसं त्याला ग्रहण करायचं तसं तो करणारच. मग तसं म्हटलं आपण इथं दुकान घेऊन फिरतो का नाही सांगा, हातात मोबाईल आहे म्हणल्यावर. इथं बसून व्यापार करतोय, सगळं तिथले व्यवहार सगळे इथं बसून करतोय. मग तसं इथला सगळा आपला व्यवहार तिथं बसून का नाही करत? म्हणजे म्हणायचं की जोडा, शेवटी जोडल्याशिवाय तोडणार नाही. काय जोडायचं आणि काय तोडायचं? हां, म्हणजे उपयोग जोडल्याशिवाय संसार वृक्ष तुटणार नाही, हा मोह तुटणार नाही, हे दुःख संपणार नाही. म्हणून ज्याला दुःख संपवायचं आहे त्यांनी स्वतःशी उपयोग जोडा. सांसारिक सुखों की उद्वेग रूपता, यह इंद्रिय सुख उद्वेग ही करता है. जैसे ज्वर आदि रोग, ज्वर म्हणजे ताप आला असेल तर, चित्त को दुखी कर देते हैं, ऐसे ही ये भोग भी चित्त को दुखी कर देते हैं. मोही जन दुखी हो जाते हैं और दुख नहीं समझते हैं. काय म्हणले? चांगलं वाक्य. मोही जन दुखी होते हैं लेकिन उसको दुख नहीं समझते. म्हणजे काय सांगा? समजत नाही. धन हातात आल्यावर समजतंय का हे दुःख आहे? हां, दृष्टी अंध झालेली असते तर. म्हणून मी एक प्रवचन ऐकलं आत्ता जितूबाईंचं, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की धर्म म्हणजे काय? 3 गोष्टी सांगितल्या. धर्म कशाला म्हणायचं? विवेकानंदांच्या भाषेमध्ये सांगितलंय म्हणे तसं की धर्म म्हणजे चेतना, धर्म म्हणजे बुद्धी, आणि धर्म म्हणजे निर्णय करण्याची क्षमता. नाही, जीवन म्हणजे सांगितलं वाटतं त्यांनी. आता धर्म म्हणजे सांगितलं. 1 मिनिट मी सांगते बघ. धर्माची आणि जीवनाची व्याख्या सांगितली होती त्यांच्या विवेकानंदांच्या भाषेमध्ये. हां, धर्म म्हणजे स्वतंत्रतेचा बोध आणि आत्मबोध, आणि जीवन म्हणजे ह्या 3 गोष्टी सांगितल्या. कुठल्या कुठल्या संजय? चेतना, बुद्धी आणि निर्णयाची क्षमता, ह्याला म्हणलं जीवन. मग त्याच्यावर त्यांनी घटवलं होतं की जिथं चेतना भासित होते ना तिथं जीवन आहे, आणि जिथं जीवन आहे तिथं चेतना आहे. मग त्यांनी म्हणले की तुम्हाला धनामध्ये जडत्व भासित होतं का चेतना?
काय पण उत्तर द्यायच्या आधी म्हणले दान करायची तयारी ठेवा. म्हणले लाख रुपये दान करावे लागतील. आता सांगा ते जड आहेत का चेतन आहेत? असं वाटतंय आपले प्राण द्यायला लागलोय आपण असं म्हणले ते. म्हणजे किती त्यात चैतन्य. एखाद्याला म्हणलं हातातली अंगठी काढून द्यावं, देणार का? ते सगळं जड आहे विसरून जातो, ते चेतन वाटू लागतं. घर जळायला लागल्यावर काय होणार हो? असं वाटतं की आपली चेतनाच जळून चालली आहे. इतकं त्यामध्ये आपण एकत्व, आपले परिणाम, आपला भ्रम उत्पन्न झालाय. सगळ्या जडाला आपण चेतन करून ठेवलंय आणि चेतनेला जड केलंय. त्यामुळेच आपण खरं जीवन जगत नाही. म्हणून खरं जीवन जगायचं तर निर्णय करा. पहिलं सांगितलं चेतना, दुसरं सांगितलं विवेक. बुद्धी म्हणा, विवेक म्हणा. जिथं विवेक आहे तिथं तिथं जीवन आहे. म्हणजे अविवेकी लोक कशी असतात? डायबिटीस झालाय, काय करायचं? साखर खायची. कुठल्या शाळेत सांगितलंय? म्हणजे ह्याला म्हणतात विवेक. आम्हाला साखर सोडू शकत नाही आम्ही. किंवा बीपी वाढलाय आणि टेन्शन घेतोय, सगळ्या बाकीच्या गोष्टी न करायच्या ते करतोय, ह्याला म्हणलं विवेक. जिथं आपण वापरायला पाहिजे ते वापरणार नाही तर त्या रोगमुक्त होणार नाही. आणि तिसरं सांगितलं निर्णय करण्याची क्षमता. मग त्याच्यासाठी एक छोटंसं दृष्टांत सांगितलं होतं बरं का. म्हणजे त्यांनी नाही वाचलेलं होतं एक, की नील आर्मस्ट्रॉंग माहित आहे काय केलं होतं? असं म्हणतात की चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणारा तो होता म्हणून. तर तो ॲक्च्युली को पायलट होता. त्या प्लेनमध्ये 2 जण होते आणि मेन पायलट होता तो दुसरा होता, त्याचं काहीतरी नाव दुसरं होतं. आणि हा को पायलट होता त्याच्याबरोबर जस्ट हेल्पर म्हणून. आणि एकदम तो वेल ट्रेंड होता जो मेन पायलट होता तो. आणि नासानी त्याला सिलेक्ट करून सगळे ट्रेनिंग देऊन पाठवलं होतं. आणि आता जेव्हा ते लँड करणार तर त्यावेळेस तिथं नासाकडून इन्स्ट्रक्शन्स आले की गो पायलट फर्स्ट. जस्ट आता लँड करणार, पाय ठेवायचं आहे तुला आता, तर नासानी इन्स्ट्रक्शन्स दिले की तू बस बाहेर पड आणि पाय ठेव. पण तो मनुष्य घाबरला एका क्षणासाठी आणि तो म्हणला की पाय ठेवू शकला नाही तिथं. आणि तो थांबलाय, अजून पाय ठेवला नाही आहे. हे नासाला कळालं तर लगेच नासाने इन्स्ट्रक्शन्स बदलले आणि सांगितलं को पायलट नेक्स्ट. आणि त्यांनी न विचार करता काय म्हणायचं, आपल्याला जीवनात इतकी जबरदस्त संधी आली म्हणल्यावर लगेच उतरून पाय ठेवला. आणि म्हणजे तो मग पहिला मनुष्य ठरला जो चंद्रावर पाय ठेवणारा असं सांगितलं. म्हणजे निर्णय करण्याची क्षमता त्याच्या त्यावेळी असेल तर मग त्याला नव्हतं का एक्सपिरियन्स, त्याला ट्रेनिंग नव्हती का दिली. उलटं पायलटला तर सगळं जास्त होतं, पण तरीसुद्धा तो निर्णय नाही करू शकला की तिथं त्याला भय वाटलं कुठंतरी मी पाय ठेवल्यावर ओढला गेलो तर, किंवा तिथल्या हवेमध्ये कुठंतरी मी उडून गेलो, काही पण अशा प्रकारचा भय एक झाला आणि तो तिथं निर्णय नाही करू शकला म्हणले. आणि त्यामुळं पाय ठेवायला तो कचरला, मागं सरकला. आणि तेवढ्यात इकडून आला म्हणल्यावर ऑर्डर त्यांनी काय केलं, कशाचाही विचार न करता तो पुढं सरकला. आणि तो पहिला मनुष्य ठरला की जो असं म्हणलं जातं चंद्रावर पाय ठेवणारा पहिला. मग असं म्हणलं आपल्याला सुद्धा निर्णयाची वेळ किती वेळ आहे त्या जीवनामध्ये. धर्म करायचं आहे आणि अधर्म करायचं आहे, संसार करायचा आहे, अशा ठिकाणी निर्णयाची लई वेळ नसती जवळ. किती वेळा विचारले सांगा तुम्हाला लग्न करायचं आहे का नाही? म्हणजे ते वरमाला घालेपर्यंत तुमच्याकडे वेळ होता सनीबाया. काय विचार केला सांगा? कधी घालेल आणि कधी नाही. म्हणजे तिथं तर निर्णयाची उलट आपल्याला जास्त गरज होती, जास्त आपल्याकडं. असं तर कोण केलं नसणार आहे की बाबा नाही तुला करायलाच लागणार असं जबरदस्ती. मुलांवर मला वाटत नाही अशी जबरदस्ती असेल. पोरींना एक जबरदस्ती करतील लोक. काय म्हणता योगिता ताई? सावधान पण म्हणतात. सावधान म्हणले तो आहे तुमच्या वेळी, मग झाला नाही सावधान तुम्ही. सगळं म्हणून ते काय म्हणले एका वक्त्यांनी तर सांगितलं तुम्ही सावधान होत नाही म्हणून ते तांदळ जोर जोरात फेकतात म्हणले डोक्यावर. ॲटलिस्ट ते लागून तरी, पण ते लागत नाही हे चूक आहे. दगड घेऊन फेका म्हणले त्यापेक्षा. म्हणजे ॲटलिस्ट लोक सावधान तरी होतील लोक.
हां बरोबर. म्हणजे दगड पडल्यावर तरी सावधान होताल म्हणून उद्यापासून कुठल्याही लग्नामध्ये अक्षता ठेवू नका, दगड ठेवा जेणेकरून ते लग्नापासून दूर जातील वधू आणि वर तरी. वधूवर सोडून बाकी सगळे राहतील तिथं. म्हणजे म्हणायचं की असं आपल्याला ढकलायसाठी सगळे तयार असतात, पण आपण पहिला तयार होतोय ना पडायसाठी त्याच्यामध्ये, म्हणून आपण दुःखी होतोय. बाहेर कोण आपल्याला दुःखी करणारं नाही. तर सांगाले तसंच उदाहरण एक. हां, जैसे ज्वर आदि रोग चित्त को दुखी कर देते हैं, ऐसे ही ये भोग भी चित्त को दुखी कर देते हैं. काय वाक्य सांगितले? मोहीजन दुखी हो जाते हैं और दुख नहीं समझते हैं. काय सांगितले वाक्य सांगा? मोही लोक दुःखी होतात पण त्याला दुःख मानत नाहीत. कसं? त्यासाठी छान उदाहरण दिले. जैसे चरचरी मिर्च खाने में सुख नहीं होता, दुःख होता है. काय? सगळं मुसमुस व्हायला लागतं तरी पण, पर जिसे चटपटी मिर्च से मोह है वह दुखी भी होता जाता है, मिर्च भी मांगता जाता है. और लाओ और लाओ. काय पाहिजे? मिरची भजी केली होती ना का नाही? किस तरह का उनके मिर्च का भाव लगा लगा है. क्या कारण है कि उस मिर्च से सी सी करते जाते हैं, सुरसुर काय म्हणते, हुस हुस करतो आपण. हां, आंसू भी गिरते जाते हैं, कोर भी मुश्किल से गुटका जाता है. ते एवढं तिखट लागते पण तरी सुद्धा मुश्किलीने तुम्ही गिळताय. फिर भी मांगते हैं लाल मिर्च और चाहिए. कोणाकोणाला पाहिजे? याला म्हणायचं सांगा, ते भोग दुःख देणार आहेत का सुख देणार आहेत? त्याला दुःख मानत नाही. हां, अशी सोपी गोष्ट सांगायची आहे त्यांना की ती गोष्ट दुःख देणार आहे. जसं म्हणलं ना आता त्या मुलांसाठी म्हणून पण उदाहरण दिलं जातं, ते मोबाईल त्यांच्यासाठी दुःखदायी आहे. किती ते ताण येतोय डोळ्यावर, दुखतायत. हां, पण तरी सुद्धा सोडू नाही वाटत त्याला. ते रात्र रात्र घेऊन बसतायत. असं एकानं सांगितलं मी आज पण. म्हणलं तुम्हाला झोप लागत नाही म्हणून तुम्ही मोबाईल घेऊन बसताय, मग मोबाईल घेऊन बसल्या झोप लागते का? म्हणजे काय केलं उलट तुम्ही? झोप लागत नाही म्हणून ते घेऊन बसायचं, उलट ते झोपेचा नाश करणारं आहे. म्हणून म्हणायचं की सगळं विरुद्ध करतोय आपण. आणि बरं, तुम्ही काय म्हणलं? मी काय त्यात सांगायचं होतं त्यात मला. म्हणजे प्रत्येक गोष्ट जी आहे ती अशी दुःख देणारी असताना पण त्यात दुःख वाटत नाही आपल्याला. सांगितलं ना, 5 पाप आहेत त्याच्यामध्ये, 7 व्यसनं आहेत, सगळ्या प्रकारचे दुःख आहेत. क्या बताया मैंने? मोबाइल ये नरक का द्वार क्यों बताया जाता है? उसमें सभी प्रकार से पाप चल रहे हैं एक क्षण में, प्रति क्षण में. जितने 3 लोक में चल रहे हैं ना, सभी पाप आपको आपने ही बताया था. क्या वो सिम कार्ड कितना रहता है? और उसमें हम वो लेकर घूमते हैं हमारे साथ, हर क्षण रहता है वो हमारे साथ. तो आश्रव तो निरंतर चल रहे हैं. म्हणून तर म्हटलं ना, सुमत प्रकाशजींच्या कॅसेटमध्ये एक ऐकलं होतं असं की वो पंडित जी है तो वो बताते हैं उनको इतना अभिनय लगता है, वो अगर शास्त्र के टाइम पर किसी का मोबाइल बज जाए और वो उन्होंने उठाया तो उनको उसकी ज़्यादा कीमत लग रही है इस जिनवाणी से. तो वो स्वयं को प्रायश्चित्त देते हैं उसका. वो आज मैं 1 रोटी नहीं खाऊंगा, उनका मोबाइल बज गया और उन्होंने इसका अभिनय किया है तो उसमें मुझे भागीदार नहीं बनना है, अनुमोदक नहीं बनना है. इसलिए ऐसे किया उन्होंने. तो वो देखकर वहाँ पे सभा में जो बैठे थे ना सदस्य, जो भी मीटिंग क्या बोलते मेन थे, तो उन्होंने देखा कि हर रोज़ 1-1 रोटी कम कर रहे हैं पंडित जी. तो स्ट्रिक्टली उन्होंने बताया सबको, अगर एरोप्लेन पर रखना है तो यहाँ पर बैठो, नहीं तो लाना ही नहीं है आपको मोबाइल. क्योंकि क्या हो जाएगा उनका अगर वो स्वयं को दंडित करते हैं तो किसी को बताने से कुछ फ़र्क तो नहीं पड़ने वाला.
तो इसलिए वो स्वयं कोई प्रायश्चित्त देकर उसका पाप न लगे इस ऐसा उनका मोटो था। तो मुझे बरोबर आहे, म्हणजे रस्त्यावरून जाताना तुम्हाला ट्रॅफिकचे रूल फॉलो करावे लागतात. तुम्ही जर त्या एरोप्लेननी चाललाय, कुठल्या ट्रेननी चाललाय, तर तुम्हाला तिथले सगळे त्यांचे रूल्स फॉलो करावे लागतात. मग तुम्ही मंदिरात येता तेव्हा का नाही हो तुम्ही काय रूल करत? म्हणजे स्वतःसाठी तेवढं तरी बंधन करा की काय इतकं इम्पॉर्टंट असतं त्याच्यामध्ये की म्हणजे ते पण सुखाचं कारण का दुःखाचं कारण ह्याचा निर्णय करायला नको का? म्हणजे ॲटलिस्ट आलोय मंदिरात तर या विचाराने चालू की काहीतरी श्रेष्ठ काहीतरी आदर्श आहेत आपल्यापेक्षा म्हणून त्यांच्याकडून काहीतरी मिळेल या बुद्धीने इथं आलो आहे. आणि इथं येताना सुद्धा जर त्याचंच महत्त्व असेल आपल्याला बाहेरच्या लोकांचं तर मग काय मिळवणार? बाहेर जे मिळवतोय तेच इथं पण करायला लागलो तर मंदिरात येण्याचा फायदा होणार नाही. म्हणून सांगितलं, काय वाक्य म्हणले मी? मोहीजन दुखी हो जाते हैं और दुःख नहीं समजते हैं. ज्या गोष्टी त्यांना दुःख देणाऱ्या आहेत त्याच्यामध्ये दुःख मानत नाहीत, हेच मोठं दुःखाचं कारण आहे. मिथ्यात्व दुःख देतं का सुख देतो? शास्त्रातलं नव्हे, तुमच्यातलं. प्रत्येकाच्या परिणामामध्ये जे मिथ्या मान्यता आहे, विपरीतता आहे, ती दुःख देणारी आहे का सुख देणारी आहे? दुःख देणार. पण वाटतंय का असं की मिथ्या दृष्टी आहे मी म्हणून मी हे दुःख भोगतोय, ह्याचा मला नाश करायला पाहिजे तर मी प्रतिक्षणामध्ये सुखाचा अनुभव करू शकतो, हे आपल्याला निर्णय करायला पाहिजे. तर तो मिरची मागून मागून खातोय हे सांगितलं. ऐसे ही भोग के दुख होते हैं, इन भोगों से कुछ भी आनंद नहीं मिलता, लेकिन मोहवश भोगों में ही यह आनंद मानता है और उन्हीं भोग के साधनों को जुटाने में श्रम करता है. दारूडा काय करतो? दारू पिणं चांगलं का वाईट? कसं कळते का नाही त्याला? इथं मिरचीचं उदाहरण चांगलं दिले त्यांनी, पण आपलं सगळी व्यसनं जी पण आहेत ती नियमाने दुःख देणारी आहेत, पण त्याला ते दुःख वाटत नाही ना, उलटं नाही घेतलं तर दुःख वाटतं. म्हणजे त्याचा जर भोग नाही मिळाला, काय म्हणायचं, जर त्या जुगारचं व्यसन लागलं असेल, चोरीचं व्यसन लागलं असेल, केलं नाही त्यांनी तर त्याला त्याचं दुःख वाटतं. म्हणून सांगतायत की पहिला निर्णय तरी करा की सुखाची वस्तू काय आहे जगामध्ये, मला दुःख कशाचं आहे. मग बाहेरच्या कुठल्याही विषय भोगातून मला सुख मिळणार नाही आहे, मग मी माझ्या ज्ञानानेच सुख भोगणार आहे. म्हणून सांगतायत की जे काही तुम्ही बाहेरून सुख दुःख मानताय ती सगळी वासना मात्र आहे आणि आपला स्वभाव जो आहे तो रिअल हॅपीनेस देणारा आहे आणि एव्हरी टाईम रेडी आहे. कधीही तुम्ही भोगा तर तुम्हाला आनंद मिळणारच. हो, जाणा स्वतःच्या सुखमय स्वभावाला जाणा. पहा, या आत्म्यामध्ये दुःख नावाची वस्तू नाहीच. मला बाह्य विषय भोगांची सुखासाठी आवश्यकता नाहीच. मी तर सुखाचा पिंड स्वरूप आहे, अनादि अनंत सुखरूप आहे. अनंत सुख स्वरूपोऽहम् सिद्धोऽहम्. ओम विसर्जन. नमो हरिहंस.